आतमध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती मिस्टर सुरेंद्र घाटाल वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांना पंचांचं काम करताना आपण पाहिलं आहे. आता मैदानाच्या आतमध्ये त्यांना स्वतः गावाच्या नावासाठी या ठिकाणी खेळ कसा पद्धतीने करणार आहेत हे देखील पाहिलं जाईल. पंचांचा इशारा संतोष वळवी सरांचा आलाय. मागच्या सीझनचा प्लेयर ऑफ द सिरीज आपल्याला पाहायला मिळालाय राहुल गोंड. याच्यासाठी कल्पेश याचा हा जो बॉल होता तो लेग स्टिकच्या बाहेर होता, त्याला फक्त पुश केलं आणि तिथून 2 धावा पहिल्या बॉलवरती मिळाल्या. इथून श्री गणेश झाला स्टार्ट द फाउंडेशन. इथून पहिली धाव राहुल गोंडच्या माध्यमातून 2 धावा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर हे मैदान बिरसा मुंडा सातिवली या संघाचं आपल्याला पाहायला मिळतं. बिरसा मुंडा क्रीडांगण या क्रीडांगणाला नाव आपल्याला पाहायला मिळतं. सेन्सिबल क्रिकेट खेळलाय, पुढे टाकल्या जातोय चेंडूला आणि इथून फक्त सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. धाव कुठली घेतली जात नाहीये. एक चांगला बॉल मिस्टर कल्पेश आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त बॉल टाकला गेलाय. राहुल गोंड टेनिस जगतातील एक जबरदस्त नाव आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र या वेळेला स्विंग केला बॉलला, ऑन साइडला फेकून दिलाय. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॉल फाईन लेग पट्ट्याच्या बाहेर 6 धावांसाठी आलाय. ब्युटिफुल षटकार. थँक्यू सो मच डीजे. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. थोडासा लोवर फुल टॉस बॉल त्याच्यावरती प्रहार केलाय आणि इथून राहुल गोंडच्या बॅटमधून पहिला धमाका, पहिला बिग ब्लास्ट 6 धावांचा. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून VTCA लाईव्ह या युट्यूब वाहिनीवरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथून पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला खेळलाय. जबरदस्त स्ट्रोक. पुन्हा एकदा नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. षटकारानंतर आलाय हा चौकार. लाडाची ग माझी मुलगा हिंडाय पालघर बाजारा येशील का ना काही पाहिजे तुला नेमका. सो मच डीजे. काय जबरदस्त खेळ दर्शवला जातोय. राहुल गोंड नाव विसरून चालणार नाहीये. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला एक अष्टपैलू जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपली गुंगावत पारी अदा करताना दिसलाय. इथून षटकार आला, त्यानंतर चौकार. इथून धावसंख्येचा जर विचार केला तर वेगाने झपाट्याने 12 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2026 मध्ये प्रत्येक खेळाडूचं, मान्यवरांचं आणि प्रेक्षक मायबापांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल, कारण की ही मानाची स्वाभिमानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून प्रत्येक जे असोसिएशन मधले जे संघ आहेत त्यांच्यासाठी नक्कीच ही एकमेव अशी स्पर्धा आहे की कधी बाबूदादा महाली या स्पर्धेचं आयोजन करत आहेत आणि कधी एकदाचे आम्ही या स्पर्धेमध्ये एंट्री करतोय, प्रवेश करतोय. अशा प्रत्येक संघामध्ये काही ना काहीतरी विचार मात्र चालू असतात. कल्पेश आतापर्यंत थोडेसे खराब राहिले आहेत, मात्र या वेळेला पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलाय. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. पुन्हा एकदा आलाय हा चौकार. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. चला आपण देऊया नमस्कार. हॅलो. विवेक गोवारी या ठिकाणी आले, त्यांना आपण देऊ माझा पुरस्कार. अनंतजी महाले साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते मानवनाचा पुरस्कार द्यायचा आहे. ऑन स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर विवेक गोवारीला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार त्याला या ठिकाणी जाहीर केला जातोय साहेबांच्या शुभ हस्ते. सामनावीराची ट्रॉफी मोमेंटो पाहायला मिळते, एक नक्कीच कोल्ड्रिंक्स, त्यानंतर फ्रुट्स, त्यानंतर एक मेडल त्याला प्रदान केलं गेलंय. पहिलं षटक समाप्त झाले 16 धावा धावपळकावरती. राहुल गोंडसाठी हा बॉल बरोबर शरीराचा वेध घेणारा हा बॉल. कदाचित हा चेंडू बॅटला स्पर्श झाला असावा. येस, पंच देखील इशारा पोहोचवत आहेत. इथून सुरेंद्राने हा फटका खेळला होता. एक धाव मिळाली. 17 धावा धावपळकावरती. गोलंदाजाचं नाव दर्शन आमच्यापर्यंत पोहोचलं गेलं.
एक जबरदस्त वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ईगल स्पोर्ट्स नायगाव या संघाच्या माध्यमातून. राहुल गोंड साठी जबरदस्त फटका खेळलाय राहुल गोंड, मात्र चेंडू निघून गेलाय डिक्लेरेशन झोन मध्ये. त्या ठिकाणी मिळतील 2 धावा आणि इथून मात्र 2 धावा घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाज 19 या अंकावरती आता धावगती आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. मैदानाच्या आतमध्ये बॉल पुरवला जाईल. तत्पुरते आपण राहुल गोंडकडे जाणार आहोत. आता वैयक्तिक धावा राहुल गोंडने आपल्या संघासाठी बनवल्यात, त्या म्हणजेच 18 धावा त्याने आपल्या संघासाठी बनवल्यात आणि इथून अजून काही धावा त्याच्या बॅटमधून येतील हे देखील पाहिलं जाईल. कारण की राहुल गोंड एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सातत्यपूर्व कामगिरी त्यांनी नेहमीच बजावल्या आपल्या संघासाठी. ज्या ज्या वेळेला संघ संकटित सापडलाय त्या वेळेला त्या संकटातून दूर काढताना दिसलाय राहुल गोंड. आणि इथून जास्तीत धावा बनवण्याचा प्रयत्न असेल राहुल गोंडचा, कारण की 4 षटकांचा मॅच आहे. समोरचा संघ सुद्धा मजबूत संघ आहे, त्या संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. म्हणून राहुल गोंडला आता चांगली फलंदाजी अदा करावी लागणार आहे. जसा उल्लेख केलाय चेंडूला समोर फेकून दिलाय. युथ ब्युटिफुल अँड ग्लोरियस स्टे डाऊन द ग्राउंड आलाय ब्युटिफुल षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, आगीचे गोळे मैदानाच्या बाहेर मात्र पाहायला मिळत आहेत. राहुल गोंडच्या बॅटमधून अक्षरशः नेत्रदीपक फलंदाजी त्यानं आता मात्र केले. इथून 25 धावा धावफलकावरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, भरपूर चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली एसटी रक्षक आणि इथून पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय मिस्टर गोलंदाज आपण पाहताय दर्शन. आणि इथून पहिला धक्का टीम न्यू स्टार वसई संघाला राहुल गोंड बॅक टू द आउट. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये जर सर्वात सुंदर आणि नेत्रदीपक स्पर्धा कुठली असेल तर सातत्यपूर्व क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2026 आणि या ट्रॉफीचा नेहमी उल्लेख केला जाईल. अनिकेत न्यू बॅट्समॅन ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल इथे खोदून काढलाय, मात्र एक धाव निश्चित केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण जर्सी नंबर 19 आपण पाहताय, क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं राहिलं. चेंडूला गॅदर केलं, फेकलं गोलंदाजापर्यंत. तत्पुरती एक धाव घेण्याची मुभा होती दोन्ही फलंदाजांकडे. आणि इथून जर बघितलं तर धावसंख्या 26 या अंकावरती पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावरती. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाल्यात. शेवटचा लास्ट बॉल घेऊन जातील मिस्टर दर्शन. इथे जबरदस्त स्ट्रोक, मात्र चेंडू डिक्लेरेशन झोनच्या बाजूने निघून गेलाय. कदाचित जर 360 अँगल जर ग्राउंड असतं तर कदाचित 4 किंवा 6 मिळाल्या असत्या. मात्र इथे फक्त ना फक्त 2 धावा मिळतील, एकच धाव मिळेल. आणि या एका धावेने षटकाची झाले समाप्ती. आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 27 धावा धावफलकावरती 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. कुठे जाऊ नका, पाहत राहा. आपल्याला पाहायला मिळते क्रांतीवीर बिरसा मुंडा ट्रॉफी 2026. थँक्यू सो मच डीजे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर परेश जाधवला आपण पाहताय. आदिवासी प्रीमियर लीग 2026 कोण विसरेल ती स्पर्धा. तब्बल 5 ते 6 वर्षांनी त्या स्पर्धेचं आयोजन. जबरदस्त नेत्रदीपक ती स्पर्धा राहिले. आणि परेश जाधव छत्रपती लायन्स या संघामध्ये खेळत असताना चांगला खेळ दर्शवलाय. मात्र इथे या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्या गावासाठी त्याला नेहमी चांगलं काम करावं लागणार आहे. इथे चांगला बॉल टाकला गेलाय, 1 धाव मिळेल. या 1 धावेने संघाची धावसंख्या 28 धावा.
सुंदर ट्रॉफीज आपण पाहताय ज्या या स्पर्धेचा उल्लेख केला जातोय त्या वेळेला ट्रॉफ्यांकडे सुद्धा लक्ष जातं. लक्ष वेधून घेणाऱ्या त्या ट्रॉफीज चमचम करणाऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. इथे परेश जाधव पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत. सुंदर गोलंदाज आतापर्यंत तरी राहिलाय. पहिला चेंडू सुंदर टाकलाय. हा देखील बॉल चांगला आहे. बॅटला लागून चेंडू अक्षरशः शरीराचा वेध घेणारा तो बॉल होता. ते चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. फक्त एकच धावेवरती दोन्ही फलंदाज थांबल्यात आणि या एका धावेने संघाची धावसंख्या आता या षटकामध्ये तरी बघितलं तर मग सिंगल डबल या धावा पाहायला मिळतात. कारण की 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. अक्षरशः परेश जाधवचं आता कौतुक करावं लागेल. अनिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो जबरदस्त शॉक. जसा चेंडू बाउन्स टाकलाय त्या चेंडूवरती झाले हावी. ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय. चेंडू करतोय हवाई सफर. आलाय षटकार. देऊल चमचमतय ग आई तुझा देऊल चमचमतय. देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. थँक्यू सो मच डीजे. काय शॉट खेळलाय. डीबीएन लाईव्ह ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा तुमच्या समोर पेश करतील. काय शॉट होता. जबरदस्त शॉट. जसा शॉर्ट ऑफ लेंथ बॉल थोडासा उसळी देण्याचं काम केलं गोलंदाजाने. आपटून टाकण्याचा प्रयत्न आणि अनिकेत चौधरी याच्या माध्यमातून सुंदर फटका ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळालाय. न्यू स्टार वसई संघाचा विचार केला तर मग अनिकेत चौधरी एक भरोसामंद खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. इथे षटकार आल्यानंतर परेश जाधवने हा चेंडू टाकलाय डॉट. जबरदस्त चेंडू परेशच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 8 धावा आतापर्यंत दिल्यात परेशनं. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ च्या दिशेनं. मात्र तत्पुरती 2 धावा घेण्याची मुभा प्राप्त झाली होती. 2 धावा निश्चित केल्या जातील. धावसंख्या 37 धावा धावपळकावरती. इथून शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. परेश जाधव थोडेशा धावा निश्चित खर्च केल्या कारण की एक षटकार आला या ओव्हर मध्ये. इथे पुन्हा एकदा आपटून टाकण्याचा बॉल प्रयत्न झाला. मात्र इथे क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक चुकी करतायत आणि त्या 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषा गाठताना दिसलाय. मिळतात धावा 4. सीमारेषा पार आलाय. ब्युटिफुल चौकार. जे 3 षटकांची इथे समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 41 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक गडी निश्चित बाद झालाय. राहुल गोंडला लवकर माघारी परतावं लागलं. मात्र त्याने आपल्या संघासाठी धावा जवळजवळ बनवल्यात. चांगल्या धावा बनवून तो सुद्धा बाद झाला आणि इथून या 2 फलंदाजांनी आपल्या कांद्यावरती जबाबदारी स्वीकारली आणि तिथून 3 षटकांमध्ये 41 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. शेवटचं अंतिम षटक गोलंदाजाचं नाव प्रथमेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय डिक्लेरेशन झोन मध्ये आणि त्या ठिकाणी मिळेल एकच धाव. आणि इथून जर विचार केला तर मग कदाचित एसटी रक्षकाने ही चुकी केली. डॉट बॉल आला असता मात्र एसटी रक्षक बीट झाले आणि चेंडू डिक्लेरेशन झोनच्या बाजूने त्या ठिकाणी निघून गेला. 42 धावा धावपळकावधी. इथून कदाचित अजून 10 ते 12 धावा आल्या काही 5 बॉल मध्ये तर निश्चित चांगली धावसंख्या मानली जाईल. कारण की न्यू स्टार वसई संघाकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहे ज्याच्याकडे अनिकेत चौधरीकडे पाहिलं जातं. एक वेगवान वसई एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं. समोर खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. थोडीशी खराब फेकी मात्र एसटी रक्षक त्या ठिकाणी आहेत सज्ज. गॅदर करतील बॉल फेकतील गोलंदाजापर्यंत. एकच धाव मिळेल. धावसंख्या आता 43. 43 लॉस ऑफ 1 विकेट्स. न्यू स्टार वसई संघ आतापर्यंत जर बघितलं तर धावा जास्त घेण्याचा प्रयत्न करतोय. मात्र आता या षटकामध्ये बॅट आणि बॉलचा जास्त व्यवस्थित संपर्क होत नाहीये. प्रथमेश जाधवला आपण पाहताय.
चांगला बॉल आहे बरोबर एस्टॅनच्या मध्ये लेग बिफोर विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. LBW स्वरूपाची मिळालं आहे प्रथमेशला आणि इथून अनिकेत चौधरी जो चांगली फलंदाजी करत होता त्याला माघारी परतावा लागताय. गॉन धक्का नंबर 2. थँक्यू सो मच डीजे. चला NCC नायगाव आणि गावदेवी स्पोर्ट्स पोमण दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबावं. लगेच एक इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत. प्रज्वल आपल्याला पाहायला मिळतात नवीन बॅट्समॅन डू या नावाने जास्त प्रसिद्धी मिळवलंय या खेळाडूनं. एक चांगले बिग हिटर म्हणून ओळखले जात आहेत. आतापर्यंत जर बघितलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये जरी 1 ते 2 मोठे फटके आले तर इथे चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत मात्र क्षेत्ररक्षकाच्या बरोबर शरीरावरती हा चेंडू आदळलाय. कदाचित कॅच झाला असता मात्र इथे जर बघितलं तर क्षेत्ररक्षक आहेत. 1 ते 2 क्षेत्ररक्षक आल्या. 3 धावा तर निश्चित केल्या आहेत. जिथे कॅच झाली असती जिथे फलंदाज बाद होऊ शकला असता तिथे 3 धावा या खर्च केल्या जातात. हा सर क्रिकेट आहे. जरदरला महत्व देणारं क्रिकेट नाहीये. धावसंख्या आतापर्यंत 46. आतापर्यंत सुरेंद्र फक्त स्ट्रगल करताना दिसलेत. सुरेंद्र आतापर्यंत जर विचार केला तर किती बॉल खेळलाय ह्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं जाईल. आतापर्यंत 6 ते 7 बॉलला सामोरे जात असताना जर विचार केला तर फक्त सिंगलच्या मदतीनं यावेळेला 5 धावा बनवल्यात. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय बरोबर बॅटच्या मधोमध हा चेंडू लागलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय. मिस्टर डू प्रज्वलनं 6 धावांसाठी आलाय. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका 6. थँक्यू सो मच डीजे. चला स्कोर बोर्ड कडे आपण वळणार आहोत. धावसंख्या झालाय ती म्हणजेच 53 आणि 54 धावांचं आव्हान हे ठेवलंय ईगल स्पोर्ट्स नायगाव या संघाच्या समोर. कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल याच्याकडे सुद्धा दुसऱ्या इनिंग मध्ये पाहिलं जाईल. तत्पुरते आपण जाणार आहोत टॉस बॉक्स कडे ज्या ठिकाणी सज्ज असतील आपले या स्पर्धेचे मुख्य समालोचक अर्थातच विजय जिबोळे सर. धन्यवाद राहुल. आपण करूया टॉस झाली आहे वेलची. एका बाजूने NCC स्पोर्ट नायगाव तर दुसऱ्या बाजूने गावदेवी स्पोर्ट पोमण संघ. या दोन संघामध्ये आपल्याला टॉस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. टॉसची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी करणार आहोत आणि टॉस करण्याकरता आम्ही विनंती करतोय गावदेवी ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष अनंतजी महाली साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. काटाचा कॉल आहे. NCC नायगाव टीम कडे आलेला आहे काटा. साहेबांना विनंती करतोय शुभेच्छा द्या आपण आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉस जिंकला डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरची मॅच. इथून किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल समोरच्या संघाला? 40 ते 45. किती आतुरता होती बिरसा मुंडा ट्रॉफी खेळण्याची? मग इथून कशा प्रकारे प्रयत्न केला जातील मैदानाच्या आतमध्ये? चांगले प्रयत्न करण्याचे. एक आमच्या लाडक्या प्रेक्षकांना रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल. हो नक्कीच. बेस्ट ऑफ लक शुभेच्छा आहेत तुम्हाला. जाऊया आपण गावदेवी पोमण टीमचे संघनायक आहेत त्यांच्याकडे. टॉस जिंकला असतं डिसिजन काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. मग तुम्हाला यावेळेस बॅटिंग करायची. बॅटिंग करताना साधारणतः किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल 4 ओव्हरमध्ये? 50 ते 60. आज संपूर्ण संघ आहे का तुमचा किंवा मग एखादा जो खेळाडू चांगला परफॉर्मन्स करतो त्याची अनुपस्थिती तुम्हाला जाणवेल ह्या मॅच मध्ये? अतुल नाही, विशाल नाही. म्हणजे त्यांची कमतरता निश्चितच जाणवेल परंतु त्यांच्या अनुपस्थितीमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला जाईल. हो. एज बेस्ट ऑफ लक शुभेच्छा आहेत तुम्हाला. मित्रांनो हे होते दोन्ही कर्णधार. त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. आता मात्र पुन्हा एकदा थेट जाऊया आपण समालोचन कक्षाच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहेत व्हॉइस ऑफ पोमण मिस्टर राहुल चंदेर. थँक्यू सो मच.
धन्यवाद विजयजी भोये सर. जबरदस्त आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकताय. एका बाजूला मॅन फ्रॉम पायगाव विजयजी भोये सर असतील, त्यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली चषकाची, आणि त्यानंतर मॅन फ्रॉम काजूपाडा मिस्टर जयेशजी डुकले सर आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने या दोन समालोचकाचा आवाज आपण ऐकताय. चला इथून 54 धावा बनवायच्या आहेत. कशा पद्धतीने बनवल्या जातील पाहिला जाईल. अनिकेत चौधरी गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालाय. वसी एक्सप्रेस या नावाने याला पाहिलं जातं, आणि सातत्यपूर्व गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कशी करावी हे अनिकेतला माहिती आहे, कारण की अनिकेत एक फॉर्मॅट मध्ये असो. राहुल 2 मिनिटं तुम्हाला थांबवतोय. या स्पर्धेच्या फायनलच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग जेवणाची सोय केलेली आहे. रुपेशजी जाधव असतील, प्रवीणजी भीमरा असतील, वैभवजी भोईर असतील, मनीषजी टुकरे आणि बारकूजी महाळी यांच्याकडनं फायनलच्या दिवसामध्ये संपूर्ण संघाला मात्र जेवणाची सोय ही केली गेली. त्याचा देखील धन्यवाद. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल, आभार असेल. अनिकेत चौधरीला आपण पाहताय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे मिस्टर भावेश, आणि त्यांना साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक एंड वरती मिस्टर परेश जाधवला आपण पाहताय. 30 सर्कलचं बंधन, 30 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक. चांगला फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक थोडेसे कमी पडले, मात्र अक्षरशः राहुल गोंड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. वॉट थ्रो, जबरदस्त थ्रो पाहायला मिळालाय. एकच धाव मिळेल. इथून स्टार्ट द फाउंडेशन पाहायला मिळत आहे. धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही फलंदाज आता तयार आहेत. स्ट्राईक एंड वरती परेश, याच परेशने APL मध्ये चांगली कामगिरी केली होती छत्रपती लायन्स या संघाच्या माध्यमातून. इथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. आता ऑन साइडला 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. म्हणजेच डीप एक्स्ट्रा कव्हर, कव्हर लॉंग ऑफ हा एरिया जो आहे तो रिकामा पाहायला मिळतोय. अनिकेत चौधरीचा पुढचा बॉल. ओ जबरदस्त स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक अक्षय गोंड थोडेसे पडले कमी, आणि ते क्षेत्ररक्षक देत आहेत हमी. चेंडू निघून गेलाय. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू सो मच डीजे. आता अनिकेत चौधरीच्या गोलंदाजीवर आक्रमक रूप धारण करताना दिसलाय मिस्टर परेश जाधव. इथे 6 धावा मोजल्यात. अनिकेत याचा पुढचा बॉल. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, कॅचची शक्यता. मात्र इथे जर बघितलं तर मिड ऑन क्षेत्राचा क्षेत्ररक्षक होता, थोडासा त्याच्यावरून चेंडूला खेळला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी ठरला गेलाय, आणि 2 फलंदाज सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये कामगिरी बजावत असताना पाहायला मिळाल्यात. आणि इथून जर विचार केला तर धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा. गुणलेखन सुद्धा अतिशय जबरदस्त पद्धतीचं पाहायला मिळत आहे. प्रणित पाटील यांच्या माध्यमातून सुंदर गुणलेखन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यांचे खरोखर मनापासून हार्दिक हार्दिक आभार असेल, कारण की सुंदर लेखणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. नक्कीच भाताणे वरून त्यांना या ठिकाणी गुणलेखनासाठी आपल्याला पाहायला मिळतात, आणि एक मोलाचा बेल ते सुद्धा देत असताना पाहायला मिळालात. इथे बॅटची थोडीशी लिडिंग एज लागली होती. अर्थातच ऑन साइडला खेळण्याचं धाडस केलं होतं. लेग बाईज मिळाले, आणि या लेग बाईजनं मात्र 1 धाव मिळाली. 1 धावेने संघाची धावसंख्या 10 डबल फिगर अंकावरती. इथून अजून सुद्धा जवळजवळ 44 धावसंख्येची गरज आहे. 10 धाबा धावफलकावरती ऑन स्कोर बोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. भावेश आणि परेश हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे काय घडलंय, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झालाच नव्हता, फक्त बॅट लावली. बराच काल चेंडू हवेमध्ये होता, आणि इथे सुरेंद्र गाटाल स्वतः एसटी रक्षक होते, त्यांच्या हातामध्ये झेल देऊन भावेश डगआउटच्या आश्रयाला जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धक्का नंबर 1 ईगल स्पोर्ट्स नायगाव संघाला.
थँक्यू सो मच डीजे. चांगला जेल टिपलाय अक्षरशः सुरेंद्र गाटालनं आणि इथून पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय मिस्टर अनिकेत चौधरी. आपल्याला पाहायला मिळत आहेत शेवटचा अंतिम बॉल या षटकातील पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत तरी पॉवरफुल राहिलं नाहीये. एक षटकार जरूर आला, मात्र इथून जर विचार केला तर मग शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हेमंत जाधवला आपण पाहताय. आता या दोन फलंदाजांवरती मोठी जबाबदारी, एका बाजूला परेश जाधव, एका बाजूला हेमंत जाधवला आपण पाहताय. क्रिकेटच्या पटलावरती सर्वात महत्वाचं टॉनिक कुठलं असेल तर ती आहे जबाबदारी. इथे जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. अनिकेतचा शेवटचा बॉल पुढे सरसावून, मात्र इथे बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क झालाय का, तर हो असं उत्तर आलंय. आणि इथे कॉट बिहाइंड बॅटची लिडिंग एज आणि इथे फलंदाज दुसरा बाद झालाय. थँक्यू सो मच डीजे. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर्स प्लीज. डिसिजन इज आउट. कारण की हलकीशी बॅटची कडा आणि एसटी रक्षक सुरेंद्र गाटालच्या हातामध्ये तो सुंदर झेल पाहायला मिळाला. इथून दुसरा धक्का टीम ईगल स्पोर्ट्स नायगाव या संघाला पाहायला मिळत आहे. इथून जर रिव्ह्यूचा जर विचार केला तर रिव्ह्यू तुम्हाला फक्त नो बॉल आणि व्हाईट बॉल साठी वापरता येणार आहे. इथे कुठलाही रिव्ह्यू सिस्टम तुम्हाला दुसऱ्या काही LBW असेल किंवा मग बॅटची लिडिंगच असेल याकरिता तुम्हाला तो रिव्ह्यू दिला नाहीये. इथे फक्त नो बॉल आणि व्हाईट बॉल याकरिता वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार तुम्हाला तो रिव्ह्यू दिला आहे. षटकाची झाले समाप्ती. फक्त ना फक्त 10 धावा देत असताना मिस्टर अनिकेत चौधरीला आपण पाहिलंय. आणि इथून जर विचार केला तर आता शिल्लक असतील चेंडू 18 आणि 18 चेंडू मध्ये बनवायच्या 44. राहुल गोंड गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून राहुल गोंडनं फलंदाजी अचूक पद्धतीची राहिलंय. आता गोलंदाजी कशा पद्धतीची राहील हे सुद्धा पाहिलं जाईल, कारण की एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो तो आहे मिस्टर राहुल गोंड. परेश जाधवच्या अंगावरती नक्कीच जबाबदारी आहे. परेश आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झालाच नाहीये. बरोबर एस्टँडच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. इथून पहिला बॉल राहुल गोंडचा आलाय डॉट. कल्पेश आल्यात नवीन फलंदाज. पुन्हा एकदा इथे फक्त आता स्ट्रगल करताना दिसलेत परेश. आता हा चेंडू बरोबर शरीराला लागणारा होता. लेग बाईज संतोष वळवी सरांचा इशारा आलाय. इथे आता सिंगल आणि डबल धावा घेऊन चालणार नाहीये. इथे कदाचित एक षटकामध्ये प्रति जर विचार केला तर मग जवळजवळ 13 ते 14 ची सरासरी तुम्हाला मेंटेन ठेवावी लागणार आहे. इथे चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल पाहायला मिळालाय राहुलचा. अक्षरशः राहुलचं कौतुक करावे लागेल, कारण की फलंदाजी जबरदस्त राहिली. त्यानंतर गोलंदाजी करिता ज्या वेळेला आले त्यावेळेला तिथून पहिल्या बॉल पासून टाकलेले जे बॉल आहेत ते अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळाले. पुढे सरसावून खेळला गेला ऑन साइडला. वन बाउन्स चेंडूला कलेक्ट करता येईल का, तर नाही असं उत्तर आलंय. मात्र बॅकअप जो राहिलाय अक्षय गोंडचा तो अप्रतिम पाहायला मिळाला. 2 धावा निश्चित केल्या जातील दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि इथून जवळजवळ 13 या अंकावरती आता धावगती पाहायला मिळते. कदाचित जर एखादं मोठं षटक आलं 20 ते 25 22 धावांचं तर तिथून मात्र नक्कीच पुढे येताना दिसेल ती म्हणजेच ईगल स्पोर्ट्स नायगाव ही टीम. मात्र प्रयत्न करावे लागतील, मोठे फटके मारण्यासाठी निश्चित प्रयत्न करावे लागतील. राहुल गोंडचा विचार केला तर 4 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्यात. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हवेची साथ आहे फलंदाजाला आणि इथे चेंडूला फेकलंय, दाडलंय, सीमा रेषेच्या बाहेर चेंडूला पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू सो मच डीजे. काय फटका केलाय, क्रॉस बॅटेड शॉट पुढे टाकला आणि त्याच्यावरती झाले हावी मिस्टर कल्पेश आणि या कल्पेशने चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. धावसंख्या 19.
शेवटचा आणि अंतिम बॉल जर विचार केला तर हा चेंडू जर बघितला आपण तर लेग स्टिकच्या बाहेर आहे. पंचांनी दोन्ही हात हवेमध्ये समांतर रेषेत उभे केलेत. व्हाईट बॉल स्वैर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकली जाऊन पोहोचली 21 या अंकावरती. आता 20 या अंकावरती. आता हाही बॉल जर बघितला तर आता ऑफ स्टिकच्या बाहेर बरोबर मध्ये चेंडू पडत नाहीये. कदाचित राहुल गोंडचा विचार केला तर एक व्हेरिएशन गोलंदाज आहे आणि कदाचित जर जास्त जर बाहेर फिरकीचा मारा राहिला असेल तर कदाचित जास्त बाहेर निघण्याचा चेंडूचा आपल्याला वेग पाहायला मिळतो. आता या वेळेला काय घडलंय काय बिघडलंय. आता हा चेंडू आलाय डॉट बॉल आणि इथून झालंय षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 धावा. आता इथून गरज किती धावांची आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 12 आणि 12 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. 12 चेंडू 33 धावा. बारा चेंडू 33 धावा. काय घडेल काय बिघडेल पाहिलं जाईल कारण की एखादं 20 धावांचं किंवा 22 धावांचं जर षटक राहिलं तर मात्र तिथून ईगल स्पोर्ट्स नायगाव आपल्याला पुढे जाताना दिसेल कारण की एक मोठ्या ओव्हरमध्ये षटकन धावांची गरज आहे आणि त्या धावा येतील का एका षटकामध्ये पाहिल्या जाईल. सुरेंद्र घाटाला आलेत नवीन गोलंदाज. गोलंदाजीच्या मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा सातत्याने केला जातोय. परेशवरती मोठी जबाबदारी आहे. ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू आलाय वाईट. पहिला बॉल टाकत असताना सुरेंद्र घाटाळ या गोलंदाजाचा बॉल जर बघितला आपण तर ऑफस्टिकच्या जास्त बाहेर टाकला गेला आणि इथून धावसंख्या जर बघितली तर 22 धावा 22 लॉस ऑफ 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत ईगल स्पोर्ट्स नायगाव. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा चांगला व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. शॉर्ट मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला उचलून फेकी करतील तत्पुरती मिळेल एकच धाव आणि या एका धावेने संघाची धावसंख्या आता 23 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. आता या वेळेला ऑफ स्टिकच्या बाहेर कदाचित चेंडू असावा. नो बॉल. इथे लाल दिवा पेटला गेलाय कारण की जर बघितलं तर सुरेंद्र घाटालने हा चेंडू टाकलाय क्रिसच्या खेळपट्टीच्या बाहेर. आता इथे उघडा डोळे पहा नीट कारण की पुढचा बॉल आहे फ्री हिट. मुक्त फटका मारण्याची संधी प्राप्त झालाय फलंदाजाला. ओ जसा उल्लेख केलाय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि इथे चेंडूला ऑन साइडला लॉंग मिड विकेट एरिया क्लिअर करत असताना आलाय हा दमखम दाखवणारा महत्वाचा षटकार. जमाले झुमका पूरा दिन पाई जमाले झुमका पूरा दिन पाई जमाले झुमका. थँक्यू सो मच विजय. फक्त टायमिंग केलं. फुलटॉस बॉलला फक्त दिशा दिली आणि ते लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांसाठी षटकार आलाय आणि इथून धावा जर बघितल्या पण तर 30 आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 10 चेंडू शिल्लक 23 ची गरज आहे. 24 धावांची गरज आहे लक्षात ठेवा कारण की 54 बनवायचे आहेत. 10 चेंडू 24 धावा. क्रिकेटच्या पटल्यावरती अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाहीये. 10 चेंडू 24 ची गरज आहे. धावसंख्या जर बघितली आपण तर 30 धावफलकावरती. इथे नो बॉल कदाचित महागडा पडू शकतोय. लक्षात ठेवा 9 धावा आलेल्या आहेत कारण की पहिला चेंडू वाईट हे निश्चित 2 वाईट टाकलेत. परेश जाधव बरोबर 10 धावा आल्यात 2 वाईट. येस 2 वाईट आणि 1 नो. 10 धावा आल्यात म्हणजे इथून 23 धावांची गरज आहे. समोर खेळलाय चांगला फटका. अनिकेत पुढे सरसावत असताना चेंडूला गॅदर केलाय. चांगली फेकी पाहायला मिळते आणि इथून एकच धाव मिळेल आणि या एका धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 32 अंकावरती. इथून 22 धावांची अजून गरज आहे.
सुरेंद्र घाटालचं थोडस महागड पडणारं हे षटक. 9 बॉल टाकला त्याच्यावरती षटकार आला. इथे परेश थोडेसे स्ट्रगल करतायत आतापर्यंत. बाटांनी बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल आलाय. इथून कमबॅक केलं जाते सुरेंद्र घाटालच्या माध्यमातून. चेंडूचा खेळ जर बघितला आतापर्यंत तर झालाय 4. अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत आणि कदाचित या 2 चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर इथून कुठेतरी मॅच ची दिशा बदलू शकते. इथे चांगला फटका आहे. ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत अक्षय गोंड. आउटफील्ड मधला एक चांगला खेळाडू म्हटलं जातं आणि अक्षय गोंड याच्या माध्यमातून जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. धावसंख्या झाले 33 आणि आता शेवटचा एक बॉल शिल्लक या षटकातील. कल्पेशने आतापर्यंत प्रभावित केलंय कारण की 2 चेंडू निश्चित डॉट केलाय तो. मात्र तिथून जर विचार केला तर 2 षटकार, एक दुहेरी धाव आणि एक सिंगल धावच्या मदतीने जवळजवळ 15 धावसंख्येवरती त्याला आपण खेळताना पाहिलंय. शेवटचा अंतिम बॉल या 3ऱ्या षटकातील पाहायला मिळालाय. शॉट ऑफ लेंथ बॉल, जबरदस्त पॉवरफुल शॉट. मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मास्टर प्रज्वलच्या माध्यमातून अक्षरशः जमिनीला त्या ठिकाणी पडला गेलाय. मात्र क्षेत्ररक्षण अप्रतिम. आमचे DBN लाईव्ह ऍक्शन रिप्ले दाखवतील कारण की काय जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. निश्चित काही दुखापत झाली असेल तर आमच्यापर्यंत कळवा जेणेकरून मेडिसिन बॉक्स त्या ठिकाणी पाठवला जाईल. पाहणी सुद्धा केली जाईल. कदाचित मग सीमारेषेच्या बाहेर गेलाय का क्षेत्ररक्षक तर नाही. काय जबरदस्त एफर्ट. वाह काय बाद आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण मिस्टर प्रज्वल जाधवच्या माध्यमातून आपण पाहिलंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रज्वलसाठी. कदाचित तो षटकार असता असं म्हणायला काही हरकत नाही. मात्र तेवढं दर्जाचं जे क्षेत्ररक्षण राहिलं गेलंय जबरदस्त. शेवटच्या बॉलवरती काय जबरदस्त प्रहार केला होता कल्पेशनं. मात्र तेवढ्याच जबरदस्त पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिस्टर प्रज्वल जाधवच्या माध्यमातून. कदाचित ही संध्याकाळच्या सत्रामध्ये रील्स येईल यात काही शंका नाहीये कारण की एवढ्या जबरदस्त पद्धतीने या चेंडूला अडवलंय. पाहण्यासारखी गोष्ट आहे. डोळ्याचं पारणं फिटणाऱ्यासारखी गोष्ट आहे. इथून आता एक धाव निश्चित केली गेली. शेवटच्या बॉलवरती षटकाची झाली समाप्ती. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. 6 चेंडू 20 धावा. काय घडेल काय बिघडेल जाऊया आपण DJ यांच्याकडे आणि तत्पुरती ऐकूया एक मधुर संगीत आणि येऊया परत मैदानाच्या आतमध्ये. होते सबेरे पिया जइहा बाजारिया, होते सबेरे पिया जइहा बाजारिया, चौहते नवरात्र घरे आई है मायरिया, चुनरिया ले ले आई हा, आरा से सैया चुनरिया ले ले आई हा. थँक्यू सो मच DJ. सुंदर संगीत वातावरण जे आहे ते संगीतमय केलं जात आहे आणि इथून 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. गोलंदाजाचं नाव आलं आमच्यापर्यंत मिस्टर प्रज्वल जाधव. याच प्रज्वल जाधवने षटकार अखेरीस चेंडू जाण्याचा प्रयत्न झाला होता मात्र तेवढा प्रयत्न राहिला आणि त्या चेंडूला मात्र गॅदर करत असताना उत्कृष्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल मिस्टर प्रज्वल चेंडूला अडवलंय अक्षरशः जबरदस्त पद्धतीनं. वारंवार उल्लेख केला जाईल. हवं तेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे प्रज्वलसाठी. 6 चेंडू 20 धावा. राईट मध्ये विकेटचा मारा करण्यासाठी प्रज्वल सज्ज झाल्यात. धावा अडवल्यात मात्र 6 चेंडू मध्ये 20 धावा. आता नक्कीच मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल पाहिलं जाईल. चांगला बॉल आहे का पाहिलं जाईल कारण की एसटी रक्षक त्या ठिकाणी झालेत बीट. एक धाव पूर्ण केली आणि इथून जर बघितलं तर बॅटला ब्रश होणारा हा बॉल होता. एक धाव निश्चित केली जाईल. 5 चेंडू आणि आता 19 धावांची गरज. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2026 आपण पाहताय. काय सुंदर आणि नेत्रदीपक आयोजन या स्पर्धेचं.
5 चेंडू 19 धावा. प्रज्वलचा हा बॉल शरीराचा वेध घेणारा चेंडू. इथे कदाचित जर डायरेक्ट हिट जर झाला असता तर निश्चित फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. लेग वाईजच्या माध्यमातून या ठिकाणी मिळेल 1च धाव आणि या 1 धावेने संघाची धावसंख्या जर बघितली आपण तर जाऊन पोहोचेल 36 या अंकावरती. आणि आता इथून 4 चेंडू आणि 18ची गरज आहे, म्हणजे 3 मोठे फटके येणं आवश्यक आहे. प्रज्वलचा हा बॉल जर बघितला तर थोडासा बाहेर पाहायला मिळतोय. वाईट बॉल. या वाईटनं संघाची धावसंख्या 37 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 17 धावसंख्येची अजून सुद्धा गरज आहे. जसे वाईट चेंडू एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा देतील तेवढं बेनिफिट समोरच्या संघाला आपल्याला पाहायला मिळतं. आता इथे जर बघितलं तर पुन्हा एकदा हा विचार करावा लागेल गोलंदाजाला, कारण की जर विचार केला तर पहिले जे 2 बॉल जे होते ते उत्तम राहिले मिस्टर डूचे, प्रज्वलचे. आणि तिथून जर विचार केला तर मग 2 चेंडू जे खराब टाकलेत त्याचा काहीतरी परिणाम भोगावा लागेल का गोलंदाजाला याच्याकडे पाहिलं जाईल, कारण की बॅक टू बॅक 2 जे बॉल आहेत ते वाईट आलेत. 4 चेंडू 16ची गरज. 2 मोठे फटके येणं आवश्यक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय. इथे शॉर्ट ऑफ लेंथ बॉल बरोबर बॅटवरती बॉल आला नाहीये. बराच काल चेंडू हवेमध्ये आणि इथे गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली आणि इथे फलंदाज धक्का क्रमांक 3 बाद होणार मिस्टर कल्पेश. बॅक टू द आउट. थँक्यू सो मच डीजे. 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू मध्ये 16ची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू 16 म्हणजे 2 षटकार आणि एखादा चौकार. इथे चांगला बॉल आहे का? इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. कदाचित गोलंदाजाने चेंडू उडवला असता तर मग ही जी सिंगल धाव आहे. इथे काय घडलंय काय बिघडलंय मैदानाच्या आतमध्ये. इट्स अ वाईट बॉल. 2 धावा निश्चित केल्या गेल्यात आणि इथे फलंदाज 3ऱ्या धावेकरिता बाद झालाय मिस्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रथमेश. बॅक टू द आउट. डीजे. इथं पाहिलं जाईल नक्की कुठला फलंदाज बाद आहे. अक्षरशः दोन्ही फलंदाजाने क्रीज सोडली होती. धावत पळालेत दोन्ही फलंदाज. मात्र इथे दोन्ही फलंदाज क्रॉस झालेत की नाही हे पाहिलं जाईल. आडवा नाही का येणार? आडवा कॅमेरा इथून समजते का? पण प्रथमेश आवडे का परेश आवडे? परेश आहे का? परेशच आवडे. लक्षात ठेवा दोन्ही फलंदाजाने क्रीज तर सोडली होती, मात्र इथे नॉन स्ट्राईक एंडवरचा जो फलंदाज होता मिस्टर परेश याला इथे माघारी परतावा लागेल, कारण की क्रॉस झालेच नव्हते. आणि इथे धक्का क्रमांक असेल 4. फलंदाज परेश जाधव बॅक टू द आउट. आणि आता मैदानाच्या आतमध्ये स्थिती अशी निर्माण झाल्या. जवळजवळ चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 3 आणि 3 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 13. 3 चेंडू 13 ची गरज. पंचांचं अचूक नियंत्रण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला संतोष वळवी सर असतील तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर रुपेश दांडेकर सरांना. सातत्यपूर्व कामगिरी मैदानाच्या आतमध्ये.
सुंदर कामगिरी. आता इथे 3 चेंडू 13ची गरज आणि इथे एक चांगला बॉल टाकलाय गोलंदाजाने. प्रज्वल आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवरती मोठा फटका कदाचित यायला हवा होता, मात्र इथे आता स्थिती निर्माण झाल्या मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू शिल्लक आणि 13 धावसंख्येची गरज. इथे अजून एखादा वाईट टाकला गोलंदाजाने तर नक्कीच भुगतावा लागणार आहे. मात्र इथे चांगला बॉल पाहायला मिळालाय आणि इथे जर विचार केला तर आता फक्त 1 चेंडू शिल्लक, औपचारिकता शिल्लक, धावांची गरज आहे ती म्हणजेच 12. 1 चेंडू 12ची गरज. पूर्णपणे सामन्यामध्ये पकड मजबूत करताना दिसलाय न्यू स्टार वसई हा संघ. इथे डॉट बॉल आणि अशा पद्धतीने इथे सामना जिंकलाय न्यू स्टार वसई या संघानं. अभिनंदन. आणि इथे मात्र विचार केला तर मग पराभव स्वीकारावा लागतोय, तो म्हणजेच ईगल स्पोर्ट्स नायगाव या संघाला आपण या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवलाय त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार असेल. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. तत्पुरती हा माईक या ठिकाणी सुपूर्द करतोय आणि या स्पर्धेचे मुख्य